सद्गुरु सेवा लाले रे संत सेवा भायारी पोहरागडे मावास तारो काशी गोरू रे 12 वर्षे रो तप किदो भीमा नायक बापू भीमा नायक साती भवानी आनदीने गोई मेले रे ओवाळू आरती सद्गुरु सेवा लाले रे संत सेवा भायारी पोहरागडे मावास तारो काशी गोरू रे सेवा भाया जन्मले दो गोरे कुळे मा भीमा नायकेर घरे मा कुळे न उद्धारो भक्ते की दो देवी रे ओवाळू आरती सद्गुरु सेवा लाले रे संत सेवा भायारी पोहरागडे मावास तारो काशी गोरू रे हैदराबादेरो बादशाह आयो गरबे मा भायारो सत्व देखे ना जेरे रे मटाई की दो कृपा देवी रे नमस्कार मारो भगवान श्री सत्य शिवालाल मोतवाळा नमस्कार शेररो भोज सभा मणेरो भोज सभा नाकेरो बोलता दान करो हाक मारले हाजरनु सुचर सकरनु बेटे हाजरनु भगवान तुझे मारो को नमस्कार बापू पवरागले म्हणजे राजापूर तालुक्यात मायताला नाव मेरेचा बाल बच्चा नान मोठ और नाम अदान करेगा सेवालाल की दाड बापू भगवंता हरिगुण उदर कान दूधाडर कलवा कान तत्व काम सत्तकर देण्यात जोडी तोर बंजार बंदी खोल सुचर सबने में बेटे हटे में ही भोग दिला दान लढत मार शब्द कर जाय कर मारा नमस्कार मारी आडी साहेब नी जालमुखी जगदंबे तो नमस्कार याडी सत्य सामने याडी तो नमस्कार गुण बरे मा तो नमस्कार ना बटेरी तो नमस्कार याडी सत्य सामने याडी तीन मिनारा रविरो दूध काढन पती देवरो भोग याडी याडी आदेश शब्द चिनापट्टे बेटीची आज तोरागडे बेटीची याडी आज नान मोठ तार बालक तार वाट तोरेचा आज चिनापट्टे रोतानी तोरागडे आणून तोरागडे राजापुरच नाही मामू याडी ही बीएम चव्हाण हातर नमोरम भरता याडी ही भोग तार मार कणो ही बाल बच्चा से कचरे कानो याडी आए कि ने दूर कणो कोट कचरे बर्दाश्त कर जित कर साइकिल समारी याडी जा सद्गुरु सेवा लाले रे संत सेवा भायारी पोहरागडे मावास तारो काशी गोरू रे आजच्या या कार्यक्रमाला वेळा वेळ लावून मॅडम आपण उपस्थित राहिल्या तसंच मी गणपत पदरी गरबा करा
पार्वती राजू सुमित्रा रमेश राठोड यांना मी विनंती करतो की आणि पार्वती राठोड यांचा सन्मान जाहीर करावा. राठोड यांना मी विनंती करतो की त्यांनी गौरवभाई राठोड यांचा सन्मान करावा. त्यामुळे प्रास्ताविक हे दलसिंग चव्हाण करतील. मी दलसिंग चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी करावं. बोलो शेवलाल महाराज की बोलो जगदम्बा महाराज की दयविಟ್ಟು से मन भाइयों आज आपण जयंतीला व्यासपीठावर राजगड सन्माननीय श्री खलिफे मॅडम तसेच आपले मित्र अहमद शेख आणि पन्हाळेकर साहेब तसेच आमचे संघटनेचे महिला संघटक आणि आमचे महाराज आणि आपण सगळे उपस्थित सगळ्या माझ्या भाषणाचा साजरी केली जातो. आपण हे सगळे एकत्र येऊन महाराजांचा मोठा मिरवणूक काढत आपण या कार्यक्रमाला सगळ्यांनी मिळून साथ देऊन आज सगळं काम धंदा सोडून आपण महाराजांचा हे कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल आमच्या संघटनेकडून सगळ्यांना मी अभिनंदन करतो. महाराजांचं शिकवण आहे कष्ट करा आणि कुणाच्याही लबाडी लाठी करू नये असं आमचं संत सेवा महाराजांनी आम्हाला बंजारा समाजाला शिकवण दिलेली आहे. आमचा बंजारा समाज एवढा कष्टकरी आहे. ऊन बघत नाही, पाऊस बघत नाही, असं कष्ट करणारा एकमेव आपल्या भारतात म्हटलं तर बंजारा समाज दिसते. या बंजारा समाजाचा हा इतिहास संत सेवालाल महाराजांनी घडवला. बंजारा समाजाच्या या फक्त एका गावात स्थिर नसतं. या गावातून त्या गावात, त्या गावातून त्या गावात सगळं कामानिमित्त सगळं इकडं तिकडं पसरलेलं आहे. त्यासाठी आपण सगळं एकत्र राहावं असा आमचा उद्देश, या संघटनेचा उद्देश होता. या उद्देशासाठी आम्ही या राजापूर नगरीत एक तांडा वस्ती निर्माण करण्याची आमची इच्छा आहे आणि यासाठी खलिफे मॅडमने भरपूर आश्वासन सुद्धा दिलेलं आहे आपल्याला आणि ते केव्हाही गेलं तरी आपल्याला नाही म्हणता येत म्हणणार नाहीये. आपल्याला सहकार्य करणार आहे. त्या कुठल्याही अडीअडचणीला ते धावत येतात. आपल्या कार्यक्रमाला ते प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थित राहतात. आज आपले मित्र सगळे ठेकेदार बंधू आणि आपले पत्रकार मित्र बंधू शिवलकर साहेब हे सतत आपल्याला मार्गदर्शन करत असतात आणि आज सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेले माझे सगळ्या बंजारा बांधवांना बघून मला भरपूर आनंद होतोय. आज अशाच प्रकारे आपण एकत्र येऊन महाराजांचा जयंती हा मोठा सण साजरा केला पाहिजे. असं हे करून आपल्या काही दिवसात हे राजापूर नगरीत आपण तांडावस्ती करायचं हा इच्छा आहे. काही कारणास्तव थोड्या अडचणी आहेत. ते अडचणी संपले की आपण थोड्याच महिन्यामध्ये आपण ही तांडावस्तीचा मोठ्या प्रमाणे या पद्धतीने कार्यक्रम करायचा आहे. त्यासाठी आपल्या सगळ्यांचं सहकार्य हवं. आपल्या सगळ्यांचं सहकार्यातून आम्हाला एक प्रोत्साहन मिळतं की आपण काहीतरी करावं. त्यासाठी मी तुम्हा सगळ्यांना आणखीन एकदा सगळे आल्याबद्दल तुम्हा सगळ्यांना आणखीन आभार मानतो आणि माझ्या 2 भाषा समाप्त करतो.
धन्यवाद अध्यक्ष श्री भरतसिंग चव्हाण. यानंतर मान्यवर आपलं थोडंच मनोगत व्यक्त करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो, कारण फार उशीर झालेला आहे आणि त्यामुळे सर्वप्रथम मी या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी आणि सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. हा आनंदाचा क्षण. खलिफे मॅडम या विधान परिषदेच्या माजी अध्यक्ष आहेत, आम्हाला चांगल्या ओळखतात आणि तुम्ही सुद्धा बसलेले लोक व्यक्ती म्हणून ओळखता, पण कोण माणूस आहे हा काय याची काही कल्पना नसेल. मी बौद्ध समाजाचा एक महाराष्ट्रातला साधा कार्यकर्ता आहे. तुमच्या महाराष्ट्रातले प्राध्यापक प्रकाश राठोड अध्यक्ष महाराष्ट्राचे नाव ऐकलं की नसेल मला माहित नाही. आम्ही भंडाऱ्याला एकत्र एका स्टेजवरती अशा मोठ्या मेळाव्यात त्यांनी पुस्तकं लिहिलेली आहेत. ती पुस्तकं माझ्याकडे आहेत. काय परिस्थिती होती त्यावेळेला या समाजाची, हे शूर लढवय्ये रणात जंगलात राहणारे लोक आज तुम्हाला कोण म्हणणार नाही असा जंगलात राहणारे लोक आहेत. ही महान देणगी सेवालालांची आहे. तुम्ही त्यांचा आदर्श मानला. मगाशी तिथे इथे म्हणतात ना मंत्र मनाला आणि विनंती केली सेवालालला, या राजापूर तालुक्यात आम्ही राहतो, आम्हाला सगळ्या कामामध्ये सुख दे, यश दे. प्रत्येक समाजात असं असतं. मी बौद्ध समाजाचा जरी असलो तरी सुद्धा याचना तिथेच असते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाची घटना लिहिली, या देशात सर्व समानता दिली, सर्वांना समान हक्क दिला आणि म्हणून तुम्ही अखंड महाराष्ट्रातले इकडे तिकडे कानाकोपऱ्यातले लोक राहिलेले आज आमच्या राजापुरात येऊन आम्हाला अभिमानाने या स्टेजवर बोलवला. त्याबद्दल या संयोजकांचे तुमचे मी सर्वांचे आभार मानतो. आज राजापूर नगरीमध्ये हा जो कार्यक्रम होत आहे त्या कार्यक्रमाला प्रथम आम्हाला तुमच्या समाजामार्फत अध्यक्ष हे DM चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित माजी मॅडम, माजी रस्ते आपण मंजूर केले केवळ रस्ते त्यात मी जी जागा साधारण घेतली आहे त्या तिथे ते रस्ते पोचवण्याचं मोठं काम थोडंसं आमच्या समाजातील मंडळींनी ते जरा माझ्यावर ठेवलेलं आहे आणि त्याला आम्ही शासकीय मंजुरी थोडं फी असल्यामुळे ते काम चांगलं आहे. परंतु एप्रिलनंतर ते पण काम निश्चित सुरू आहे. आणि गेल्या वर्षी आमचे सद्गुरू आज भाई महाराजांचं जे प्रवचन होते होणार नाही आहे, तर दिलेलं आश्वासन निश्चितच यावर्षी पूर्तता होईल अशी अपेक्षा बाळगून यानंतर आपल्या या आजच्या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी विधान परिषद माजी सदस्य माझे आमदार मॅडम मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मदत करावं. आता जरा शांत बसा. 2 पाणी आठवते मग तुमच्या जेवणाचा कार्यक्रम चालू होईल. जरा तुम्ही सगळे कंटाळलेले दिसताय. जरा माझ्या नावावर बोलत होतो संत सेवालाल महाराज की. आता जोर आला. आता जरा शांत राहा. आता मी काय बोलते ते फक्त 2 मिनिटात ऐका. आजच्या या बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघाच्या संत सेवालाल महाराजांच्या जयंती निमित्त हा जो आपला कार्यक्रम होतो त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, कार्यक्रमाचे म्हणण्यापेक्षा तुमच्या या संघाचे अध्यक्ष श्री DM चव्हाण, माझ्याबरोबर आलेले माझे सहकारी कित्येक वर्षांचे श्री भामत श्री आहे. कारण या वेळेला तुम्ही ऐकण्याच्या मनस्थितीत कोणी नाही आहात, त्याच्यामुळे मी थोडक्यात टाकते. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगते सेवालाल महाराजांचं कामच कसं होतं की सेवालाल महाराजांच्या ज्या निमित्ताने तुम्ही इतकी वर्ष त्या ठिकाणी आमच्या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात कार्यरत असणारे लोक, राजापूर तालुक्यातील सर्व लोक आज या ठिकाणी एकत्रित झाला. तुम्ही एकत्रित होता. तुम्ही गणपत पणेकर मगाशी म्हणाले संघटित व्हा हे आंबेडकरांनी सांगितलं होतं आणि तुमच्या समाजातल्या आता मुली मुलं शिक्षणाकडे वळलेली आहेत. तुम्ही लोक मुलांना शिक्षण देताय हे मला खूप आवडतं. आता ज्योतिताईंची DM ची मुलगी पण आता MBBS ला गेली. तुमच्यापैकी कित्येक जणांची मुलं आता इंजिनिअरिंग वगैरेला जात आहेत. सगळं बरं वाटतं ऐकून.